पैसा तर जगातला प्रत्येक माणूस कमवतो, पण पुण्य आणि माणुसकी कमवण्याचे खूप कमी असतात. वर्ध्यामध्ये एक अशा लेडी आहेत ज्यांनी स्वतःचे आयुष्य दुसऱ्यांच्या मदतीसाठी समर्पित केले आहे. लोक म्हणतात समाजसेवा करायला पैसा लागतो, पण त्यांनी सिद्ध केलं आहे की त्यांच्यासाठी फक्त जिगर लागतो. कोण आहेत ह्या आणि त्यांचा हा संघर्ष कसा होता पाहू आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये. चला तर आज आपण बघणारा गप्पा करून अंबिकाताई हिंगमिरे समोर. तर क्वेश्चन आपला पहिला आहे, ताई वर्ध्यासारख्या शहरामध्ये हजार लोक राहतात, पण प्रत्येक मनाच्या सेवा करण्याची जिद नसतात, बरोबर आहे? तर आपल्या आयुष्य असा कोणता क्षण आला तर आपल्या मनामध्ये लोकांची इच्छा आपला संघर्ष कसं करावा आपण? सामाजिक कार्याचं ना. हो. शिवाजीराव पटवर्धन यांची संस्था एक अमरावतीला, ठीक आहे. तिथे अनाथ आणि कुष्ठरोगी राहतात. आणि मी ज्यावेळेस त्या संस्थेमध्ये गेली होती, म्हणजे एक डोनेशन बेसवर की आपण गरिबांना आपल्याकडनं थोडंसं वाढदिवसानिमित्त मदत करायची. तर त्यावेळेस तिथे राहणारे लोक फार दुःखी होते. म्हणजे त्यांना कोणी आहे नाही, किंवा मग जे ऑर्फन्स मुलं आहेत त्यांना सुद्धा आई बाबा नाही. तर त्यांना ज्या गोष्टीची जाणीव किंवा कमतरता वाटत होती, तर मला असं वाटलं की जर आपण काहीतरी समाजासाठी करू शकलो तर आपण करूयात. त्यावेळेसपासून त्या संस्थेचा आदर्श घेऊन मी पुढे माझ्या समाजसेवेचा वसा सुरू केलेला आहे. तर दुसरा क्वेश्चन आपला, समाजसेवक बाहेरून रूप खूप सुंदर असतात पाहिलं तर आपण ना, तर पण पुन्हा आतून बघताना वेदना वाटतात आपल्याला. सुरुवात आपल्या विरोध म्हणजे लोकांना नाते कसे आपलं वाटते की त्या लोकांना म्हणणार तर नाही, ज्यावेळेस समाज करतो आपण, पण आपल्या जे घरचे आहेत ते काय म्हणतात ते करू मतलब नाही आहे, काही नाही, असं तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही फेज बघा, एका मुलीला एका कमी वयामध्ये, म्हणजे ज्यावेळेस मी समाजसेवा करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मी अवघ्या 19-20 वर्षाची होती. ज्यावेळेस मी सुरुवात केली की त्यावेळेस समाजसेवेचा खूप मोठा वसा हातात घेतला. माझ्या समोर ज्यावेळेस मी समाजसेवा करण्यासाठी आली, म्हणजे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस मला खूप सगळे चॅलेंजिंग फेस करावं लागले, किंवा काही लोकांचे बोलणे ऐकावं लागले की हे काय की 2-4 वर्ष काम करतात आणि निघून जातात. हे असे भरपूर पाहिले. हे का बरं? तर मला कुठलाही राजकीय वारसा नसल्यामुळे मी या गोष्टीचा सफर केला. आणि आजही सुद्धा अंबिका हिंगमिरे आज या स्टेजला जरी आहे, किंवा आज एक मला असं वाटतं की वर्धा जिल्ह्यामध्ये एक चांगलं सोशल वर्कर म्हणून, गुड सोशल वर्कर म्हणून माझं नाव देखील आहे. मी या ठिकाणी उभी आहे, पण मला अजूनही तितका स्ट्रगल करावा लागतो जेवढं मला सुरुवातीला झाला होता. आजही मी तेवढा स्ट्रगल करत आहे आणि माझ्या समाजसेवेसाठी माझ्याकडे येणारा प्रत्येक गोरगरिबाचे मी सेवा करत असते. एक फाउंडेशन चालवणं म्हणजे कंपनी सारखं आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये बहुत सारे उमेदवार येतात, लोकांना जोडणे, टीम वर्क बनवणं, म्हणजे कसं केलं फेज. त्या फाउंडेशन आपण ओपन केली, फाउंडेशन ओपन केल्यानंतर म्हणजे एक फाउंडेशन आपण ओपन केलं, टीम वर्क लागतात, सपोर्ट पाहिजे, सिस्टीम आहे का नाही? तर म्हणजे जसं आपण कंपनी ओपन करतो, कंपनीला लागतं, वर्कर लागते, म्हणजे कसं बनवलं मग फाउंडेशन मोठं? फाउंडेशन मध्ये सुरुवातीला काम करताना मी सिंगल असूनच काम केलं. सुरुवात मी माझ्यापासून केली. मी हा विचार केला नाही की आपल्यासोबत किती लोक जोडतील किंवा किती लोक काम करेल. ज्यावेळेस एखादं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण करतो किंवा चांगलं काम करतो, त्यावेळेस आपल्याला अचानकचपणे सपोर्ट मिळतो आणि सपोर्ट करतात, आणि चांगल्या कामाला जनता ही वाव देते. हा सुद्धा अनुभव माझा राहिलेला आहे. तर ताई पिढी त्यांनी हे पैसे आणि सोशल मीडिया मागत धावत आहे, यांच्यावर कोणता सल्ला देता तुम्ही? मी एकच सल्ला देईन की जे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता युवक आहेत की ते काम करतात, युवक आहेत, युवती आहेत. आता क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं त्यांनी त्यांचे मैदानी खेळ खेळत राहिले पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये असे गट्स असतात, ते आपण कधी ओळखू शकत नाही.
प्रत्येक युवक युवतीने ते गट्स ओळखले पाहिजे. आणि आता बघतो की जास्त प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे, जास्त प्रमाणात आहे की बेरोजगार मुलं मुली आहेत. मग असं मला वाटते की त्या मुलांनी कुठेतरी समाजकारणात किंवा राजकारणात येऊन पुढाकार घेऊन आणि कुठेही वारसा नसलेले लोक जे आहेत, म्हणजे माझा संकल्प असा आहे की ज्याला कुठेही वारसा नाही त्यांनी या म्हणजे सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये समोर येऊन आपलं करिअर बनवलं पाहिजे. माझा म्हणजे माझा हा उद्देश आहे आणि मी असं करण्याचा प्रयत्न करेल की प्रत्येक व्यक्ती जो गावातला असो शहरातला असो ज्याच्यामध्ये गुण आहेत, गट्स आहेत, त्या व्यक्तीने समोर येऊन समाजकारण आणि राजकारण केलं पाहिजे. आणि त्यासाठी माझा पाठिंबा त्यांच्यासाठी नेहमी असेल. ताई, समाजसेवा सत्ता येते, बरोबर आहे, लोक ऐकतात, मन देतात, पण सत्ता मानलेला बदलेला असतो. पण स्वतःला बदलवून कसं वाचवलं, म्हणजे की तुम्ही आता आज लोकांसमोर तुम्ही सत्ता दाखवली, बरोबर आहे, लोकांसमोर तुम्ही ते येत आहे, पण लोक तुम्हाला काही विचार बद्दल पण कोणी जळत असन, तुम्ही हे खरं तुम्ही कर्जा का, आता तुम्ही कुठे गेल्या मला इलेक्शनसाठी तुम्ही गेल्या, तर लोक तुम्हाला वोट देतात. कोणी काय म्हणतात हे वोट नाही दे, म्हणजे तुम्ही वोट दिल्या पण लोक तुम्हाला वोट देते नाही देते असं. कोणी लोक काय म्हणतात हे करण का नाही करण, हे ते हे करू शकतात का नाही, तर तुम्ही याला का म्हणजे मग नाही, वोट देईल की नाही हा भाग वेगळा आहे. ठीक आहे, मी वोट मागण्यासाठी काम करतच नाही. ज्यावेळेस मी समाजकारण सुरू केलं त्यावेळेस मी इलेक्शन लढेल असं कुठल्याही उद्देशाने समाजसेवा केली नाही. आणि पुढे जाऊनही इलेक्शन लढेल हे की नाही लढेल अद्यापही मी स्पष्ट केलेलं नाही. पण मी माझी समाजसेवा निरंतर चालू ठेवेल. तर फाउंडेशन आता ओपन केलं तर आपण फंडिंग कुठून काढली? हे बघा, आपण फाउंडेशन ओपन करतो त्यावेळेस फंडिंग, मला असं वाटते हा प्रश्न आपण यांना विचारायला पाहिजे जे मोठे मोठे कार्यक्रम घेतात, बरोबर आहे, जे काय म्हणतात त्याला मोठे मोठे भंडारे करतात. आपण हा प्रश्न त्यांना कधी विचारला नाही की आपण फंडिंग कुठे येतो, कुठून येतो, हा विचारतो का आपण त्यांना? इतके मोठे मोठे प्रोग्राम शहरामध्ये होतात पण नाही त्यांना विचारत. म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित वाटत नाही की फाउंडेशनला फंडिंग कुठून येतं. बरं, तर कोणी कोणी म्हणतात ना फाउंडेशन आपण करतो, कोणी म्हणतात तो कोणी जेबातून कोणी देत नसते, बरोबर आहे. तर म्हणजे लोक असं म्हणतात की जेबातून पैसे देत नसते, सरकारचे पैसे युज करतात. तुमचं मत काय? बघा, समाजसेवा करण्यासाठी फंडिंगच लागतो असं बिलकुल नाही की समाजसेवा करायला तुम्हाला पैसाच लागतो मग समाजसेवा होते. मी काय म्हटलं, एखाद्याला मदत करायची असेल तर ती पैशाच्या व्यतिरिक्त सुद्धा होऊ शकते. तुमच्यामध्ये ती भावना पाहिजे की मला या व्यक्तीची मदत करायची आहे किंवा मला या व्यक्तीसाठी काम करायचं आहे, ही भावना ज्याच्या मनात आहे, मला नाही वाटत की ती पैशानीच होते. ते तर, पण ह्या दुनियामध्ये पैसे काही चालत नाही, पैशाशिवाय काही चालत नाही अशी मेंटॅलिटी बनवलेली आहे. पण माझ्यासारख्या समाजसेविका ज्या आहे त्या बिना पैशाने पण काम करू शकतात, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य समाजसेवेमध्ये झोकवून टाकलेलं आहे. तर आता समजा म्हणजे आता समजा कोणी इलेक्शन उभं व्हायचं कोणाला, त्याला का करा पाहिजे पहिले इलेक्शनला उभं राहायच्या वेळेस? हो, का करा पाहिजे पहिले? समजा आपण काही, हे बघा, ज्या लोकांना इलेक्शनला उभं राहायचं असेल मला असं वाटतं त्यांनी पहिले त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे. त्यांनी कर्तव्य करणं पहिले गरजेचं आहे. जेव्हाच आपण लोकांसमोर प्रेझेंट होतो तर काय म्हणून प्रेझेंट होतो, मी आतापर्यंत काय केलं, हा जर प्रश्न एखाद्याने विचारला आपल्याला की नाही तुम्ही आतापर्यंत काय केलं, त्यांना सांगायला उत्तर पाहिजे की मी आतापर्यंत लोकांसाठी काय केलं आणि मी किती सेवा केली आणि मी तुमच्यासाठी काय करू शकते आणि काय केलं पाहिजे जे जनहिताचं असलं पाहिजे. लोकांचं ट्रस्ट जितायचं. मग ट्रस्ट आता आपण उभं झालो, आपण करत आहोत, पण लोक आपले कसं समजन की आपण खरं याच्यामध्ये आपण उभं राहू शकतो का? बघा, एक लोकांना विश्वास आपण दिला पाहिजे की मी त्यांच्यासाठी खरंच करू शकते. मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिले लोकांना दाखवावं लागेल की मी आतापर्यंत काय केलं. हा विश्वास जोपर्यंत लोकांना येत नाही तोपर्यंत लोक आपल्याला का लाईक. आता समजा तुम्ही पहिले लहान होत्या, बरोबर आहे, तर त्या काळात तुम्ही तुमच्या मनाने कसं आलं की बा नाही बा आपल्याला इलेक्शन उभं होऊन त्या लोकांच्या म्हणजे मदत करावी? कसं असते, जो एक सामान्य कुटुंबातून जातो म्हणजे जो व्यक्ती सामान्य कुटुंबातून बिलॉंग करतो त्या व्यक्तीला माहितीये की शासकीय कामामध्ये किती अडचणी येतात, सामान्य जीवन जगण्यासाठी किती अडचणी येतात आणि या अडचणी मी स्वतः भोगलेल्या आहेत, आहे की नाही. त्या फॅमिली मधून की कुठलाही राजकीय वारसा नसताना किंवा कुठल्या राजकीय घरामध्ये कोणी नाहीये किंवा मग खूप मोठ्या घरची सुद्धा मुलगी नाही, एक सर्वसामान्य मुलगी आहे, तिला किती प्रॉब्लेम येतात. या सगळ्या गोष्टीचं मला कुठेतरी जाणवलं की माझ्याकडनं
ज्या गोष्टी समाजासाठी करता येईल, त्या गोष्टी जनहिताच्या असतील, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे जो मी या बोरगाव मेघेमध्ये करते. तर तुम्ही नाव कसं म्हणजे हे केलं, म्हणजे त्याचं नाव येत आहे जागी नाव येतं तुमच्या? माझं नाव येत आहे म्हणजे माझं नाव नाही येत आहे, माझ्या कार्याचं नाव येत आहे. अच्छा. जे मी करत आहे, मी काहीच नाही करत आहे. माझ्याकडनं म्हणजे मी धार्मिक मुलगी आहे. माझा विश्वास माझ्या देवावर आणि कर्मावर आहे. जे मी कर्म करत आहे त्याच्यासाठी नाव होत आहे. आणि कर्म करून सुद्धा आपले विचार जे असतात ते प्रामाणिक पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ हा काम करत नाही. ज्यावेळेस मी समाजसेवा सुरू केली त्यावेळेस मी कुठलाही स्वार्थ न ठेवता केली. आज सुद्धा मी कुठलाही स्वार्थ नसताना काम करते. जेव्हा तुम्ही इलेक्शनला उभे झालता, आता इलेक्शन उभं व्हायच्याकडे पैसा लागत असतं ना, कारण की आता समजा आपण काही बनवत असलं आपण तर आपल्याला पॉम्पलेट वगैरे लागत असतेच ना. याची फंडिंग तुम्ही ना स्वतःहून केली का कुठून केली? बघा, मी एक फाउंडेशन चालवते. फाउंडेशन चालवत असताना आपल्याला क्राऊड फंडिंग, जर चांगलं काम करत असताना आपल्याला क्राऊड फंडिंग मिळत असतो. ठीक आहे, क्राऊड फंडिंग मिळतो काही प्रमाणात. आपल्याला लोक की नाही आपल्याकडनं पण समाजसेवा झाली पाहिजे, तर मग कोणाच्या मार्फत, तर फाउंडेशनच्या मार्फत आपण करूयात, असं देण्यापेक्षा काहीकडनं करूयात, अशा ठिकाणी तो फंड तयार होतो. आणि इन केस तुम्ही जसा प्रश्न केला की पॉम्पलेट असतील, समथिंग असतील, एक तुमच्या माहितीसाठी असेल की उमेदवार जो उभा राहतो त्याला लढा फंड मिळत असतो, त्या माध्यमातून मिळेल. ते आता पुढचा विचार आहे. मला असं वाटतं आज त्या विषयावर चर्चा पण आपण करू नये. तर मंडळी, आजच्या स्टोरी बघून एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल, बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहे यावरून श्रीमंत ठरत नाही, तर तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले तर ती खरी श्रीमंती आहे. अंबिका ताई आज आपल्याला शिकवलं की समाजसेवा करायला खिशातले पैसे नाही तर मनात जिद लागते. आपल्या वर्धात फक्त बिल्डिंगच नाही तर अशी माणसंही मोठी आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि तुमचे मत खरं यश कसं आहे खाली कमेंट नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनातला स्पर्श केला असेल तर लाईक करा आणि चांगल्या गोष्टी सगळ्यांना मित्रांसोबत शेअर करा. अशा रिअल स्टोरीसाठी पुढच्या टप्प्याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मदत करत राहा, पुढचे पाऊल टाकत राहा. जय हिंद, वंदे मातरम.